हाय रंगा पुलकीचा मध्ये तुम्हा सर्वांचं रामकृष्ण हरी माऊली. ए नको ना वरडू भैया. ती भूती कसा वरडते तसा वरडतो का तू? या भूतांचे व्हिडिओ बघतोय आणि ते बघून त्यांच्यासारखं कसा वरडतोय बघा गाईज. तर अजून फराळ करायचे. पूजा वगैरे करून झाली आहे माझी. आता फराळीची तयारी करायची आहे आणि आज भैया पण फराळीचंच खाणार आहे. आता मी फराळीचं बनवते गाईज. मी वरईचा भात बनवते, मिक्स बनवणार आहे खिचडीसारखा. ते बघा. तर बटाटा चांगला भाजून घेतला आहे, त्यामध्येच मिरची भाजली आणि वरई टाकली धुवून. भाजून घेतली होती मी तिला अगोदर. आमच्याकडे भगर म्हणतात गाईज, कोणाकोणाकडे बगर म्हणतात त्यांना समजेल. आणि हा शेंगाचा कूट चांगला बारीक करून घेतला आहे. थोडासा आबडधोबड ठेवायचा. शेंगाचा कूट भरपूर टाकायचा गाईज. शेंगाच्या कुटानेच खरी चव लागते याची. आणि मी मिरची थोडीच टाकली आहे, जास्त नाही टाकली. भैया पण खाणार आहे आणि भैयाचा पण आज उपवास आहे. तर भैयाला पण हेच आहे, फराळीचंच आहे आणि भैयाला आवडतं. आता याला झाकून चांगलं शिजू द्यायचं. तोपर्यंत भैया बघा इकडे कसा मस्ती करत आहे. करा. बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं मी शिजायला आणि शिजलाय उपवासाचा भात. आता तयार आहे आपला. तर चला आता घेते प्लेटमध्ये आणि भैयाला पण चारायचं आहे. भैयाने डान्स केलाय चांगला. भैयाला भूक लागली असेल तर भैयाला पण चारते आणि मी पण खाते. चांगला शिजलाय बघा आणि असा मस्त लागतो खिचडीसारखा. आहोंना पण आवडतो असा आणि भैयाला पण आवडतो हा बघा. तर चला आता फराळ करूया. अरे बोले. एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हणतात गाईज. कारण या दिवशीच भगवान विष्णू क्षीरसागरमध्ये योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यांनी प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. या 4 महिन्यांना चातुर्मास म्हणतात आपल्यात. आणि या 4 महिन्यांमध्ये शुभ कार्य करणे टाळले जातात असं म्हणतात गाईज. त्यासाठी मी सांगते. भैया डान्स करायला आहे. भैयाचा डान्स बघ. छान डान्स करतोय गाईज भैया आणि बघून तसं करण्याचा प्रयत्न पण करतोय, पण आज नुसत्या उड्याच मारत आहे. हे घे भैया. काय आहे ते? गोल. आता संध्याकाळ झाली. आता भैया काय खातोय? खजूर पण खातोय ना. ठीक आहे भैया. टीव्ही मध्ये पण आपलाच व्लॉग चालू आहे, तेच बघत आहे भैया आणि मी. भैया तेच बघत असतं सारखं. भैयाचं लाव म्हणते स्वतःला. गाईज आपल्या सगळ्यांना माहितीच आहे भक्त पुंडलिकाची कथा. पुंडलिक कसं अगोदर आई वडिलांशी नीट वागत नव्हते. नंतर त्यांना आई वडिलांच्या सेवेचे महत्त्व समजले आणि मग नंतर ते पूर्ण भक्तिभावाने आई वडिलांची सेवा करू लागले. मग त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू त्यांना भेटायला आले. त्यावेळेस पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते. त्यांनी एक वीट पुढे सरकवली आणि कृपया थोड्या वेळ थांबा असे सांगितले. भगवान त्या विटेवर उभा राहून त्याची वाट पाहू लागले. म्हणून त्यांना आपलं विठ्ठल आणि विठोबा असे म्हणतात.
याचा एक अर्थ ही संकल्पना आपल्या स्थळ आणि वीट अशा जागेशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना विठ्ठल किंवा विठोबा असे म्हणतात. आणि आज ही बघा गाईज पंढरपुरामध्ये विठ्ठल भगवानांची मूर्ती कमरेवर हात ठेवून विटेवर उभी आहे. तर ही स्टोरी मला तर अशी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. हे सर्व ऐकायला किती छान वाटतं गाईज. पण आता खरंच असं घडलं होतं का असा पण विचार येतो मनामध्ये. असं घडलं होतं तर त्यावेळेस आपण होतो का, असं खूप काही विचार येतात मनामध्ये. तर मला तर खूप आवडतात अशा गोष्टी ऐकायला गाईज. तुम्हाला आवडतात का नाही काय माहिती नाही, पण मी तर सांगितली. आता भैया डान्स करतो. छोटा भैयाच लावायचा आहे. Clap your hands. And clap your hands. Clap your hands. भैया पाय नको घाण करूच बाळा. हा धागा बांधाय ना. छान करत आहे ग माझं सोनं पिल्लू. सोनं पिल्लू कसं आणून देत आहे. आता मी संध्याकाळचं फराळीचं बनवते. शाबू भिजायला टाकला होता. साबुदाणा खिचडी बनवणार आहे. आणि मी 2 बटाटे टाकणार आहे त्यामध्ये बारीक चिरून. उकडलेले एवढं जास्त आवडत नाहीत, असे चिरून तेलामध्ये भाजलेले आवडतात, त्यामुळे असं करते. असं साल काढून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं शिजेपर्यंत. तसं बनवणार आहे. तेल तापलं आहे. बटाटे टाकून घ्यायचे आणि असं झाकून बारीक गॅसवर चांगले शिजू द्यायचे. मिरची पण मी यामध्ये बारीक वाटून टाकली मिक्सरला. हे बघा, मिरचीला पण परतून घ्यायचं थोडंसं. आणि आता मी शाबूला शेंगाचं कूट असं लावून मग टाकते, कारण तसं असं टाकलं ना सुटसुटीत होतो, चिकटत नाही एकमेकांना. असं बनवते. हे बघा, आता मिक्स करून घ्यायचा सगळा आणि बारीक गॅस करून झाकून चांगला शिजायला ठेवायचा. चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. अधनंमधनं हलवत राहायचं. आणि हा बघा आपला साबुदाणा खिचडी तयार आहे. किती सुटसुटीत झाली आहे बघा खिचडी. आणि कलर पण किती छान आला आहे. शेंगाचा कूट भरपूर टाकायचा. अजून थोडंसं हे करण्याची गरज, शिजवण्याची गरज आहे. भैया बघा कसा खेळत आहे इकडे. पप्पा त्याला म्हणत आहे नुसतं हाय गायचं करतोय, तेवढंच येतं. पण नाही, त्याला आता येत आहे, बोलत आहे, पण तो असा मोबाईलमध्ये नाही बोलते. हे बघा मी ठेवले होते अजून, आता काढून बघते शिजले का. आता झालं असणार आहे. झालं आहे बघा, चांगली आपली खिचडी तयार आहे. तर आता घेते. भैयाला पण भूक लागली असणार आहे, उशीर झालं खेळतोय. आणि आहोंना पण देते. ही बघा, तेलकट आम्ही काहीच खात नाही आता, कारण तेलकट खूप खाऊन झाले, त्यामुळे बाकीचं काही तळणं वगैरे नाही केलं. आता ही झाकून ठेवायची, चांगली मऊ राहते ही संपेपर्यंत. भैया बघा कसा लॉलीपॉप म्हणत आहे. गायज भैयानी सुद्धा उपवास केलाय आणि फराळीचंच खाल्लंय त्यांनी, पण मी चारलं आहे फराळीचं त्याला सरळ काही. हा बघा छोटा वारकरी, हा भैयाच आहे. भैयाचं आषाढी एकादशी वेळेसच फोटोशूट केलेला आम्ही पहिलं, तेव्हा लहान होता खूप, 1 वर्षाचा असेल. आणि हा नंतरचा आहे स्कूलमध्ये केलेला. तर उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर.